बातमी नाशिकची आहे। नाशिकमधल्या बहुचर्चित म्हाडा घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी आणखीन एका सरकारी अधिकाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे। भूमी अभिलेख विभागाचे उप अधीक्षक श्रीकांत परदेशी जाळ्यात सापडतायत। म्हाडा फसवणूक प्रकरणातली ही 6वी अटक आहे। बनावट शिक्के तयार करून नकाशा बनवून दिल्याचा आरोप आहे। तपासात आणखीन महत्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। श्रीकांत परदेशी यांना 10 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश माले यांच्याकडून। महेश, काय अधिक माहिती आहे? लागवी खरं तर नाशिक मधला बहुचर्चित म्हाडा घोटाळा प्रकरणी अजून एका सरकारी अधिकाऱ्याला अटक करण्यात आलेली। ही खरं तर 6वी अटक आहे। यामध्ये जर बघितलं तर मोठे विकासक देखील सहभागी झालेले होते। 1 एकरपेक्षा मोठा भूखंड असलेल्या मध्ये खरं तर 20% जी जागा आहे ती आर्थिक दुर्बल लोकांसाठी ठेवणं आरक्षित असताना यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा जो होता तो करण्यात आलेला होता। मात्र आता या प्रकरणी अजून एक खरं तर भूमिलेख विभागाचे उप अधीक्षक श्रीकांत परदेशी हे यांना अटक करण्यात आलेली। गुन्हे शाखेच्या युनिट 1 कडनं श्रीकांत परदेशी यांना अटक करण्यात आलेली। त्यांच्यावर बनावट शिक्के तयार करून नकाशा बनवून देण्याच्या कटात सहभाग करण्याचा आरोप जो आहे तो त्यांच्यावर करण्यात आलेला आहे। म्हाडा फसवणूक प्रकरणातील ही 6वी अटक आहे आणि श्रीकांत परदेशी यांना 10 जुलैपर्यंत जी आहे ती पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या अगोदर जर बघितलं तर नगर रचना विभागाचे कल्पेश पाटील आणि बिपिन काजळे यांना देखील या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली होती। त्यांना त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळून जामीन देखील मिळालेला होता। आता पुन्हा एकदा ही सरकारी अधिकाऱ्याची 6वी अटक करण्यात आलेली। यामुळे या तपासातनं आणखीन काही मोठे धागेदोरे जे आहेत ते देखील हाती लागण्याची शक्यता आहे। लागवी अगदी महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।